नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता पाठीमागचा व्ह्यू बघून तुम्हाला कळलंच असन मी शेतात आहे म्हणून. आता तुम्हाला मी बोललेच होते, याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितले असन माझे. तर आता जास्त करून माझे ब्लॉग तुम्हाला गावाकडचेच बघायला भेटणार आहे. आता आम्ही दोघ्याजणी आलेलो आहे शेतामध्ये. वांगे तोडणं चालू आहे. भरपूर वांग्याचा स्टॉक वाढलेला आहे. आता विकायचेत वांगे, त्याच्यामुळं मग त्या तिकडं तोडतात आणि मी इकडं तोडते. आणि मस्त वांगे आहे हे बघा, काटाळ वांगे. आणि तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा करून मी धावते पूर्ण वांगे. आत्ताच लागले जस्ट तोडायला. हे बघा वांगे तोडणं चालले. मस्त आहे ना, हिरवे हिरवे गार एकदम. तर एवढे पूर्ण तोडायचे वांगे. चला मग आता वेळ न घालवता आपण वांगे तोडून घेऊया. मस्त बघा, टमाटे पाहिलेत ना, ते आहे ना. इतके वांगे निघलेत. आता हे अर्ध टोपलं, हे एक टोपलं, आणि तरी अजून पानं चालूच आहे. आता त्या टोपल्यातलं ह्या टोपल्यामध्ये टाकले. मोठं टोपलं गज भरले वांग्याचे, तरी पण अजून बघणं चालू आहे. वांगे झाले नाही अजून तोडणं, थोडे राहिले. तर मी काही व्यवस्थित तोडलेले नाही आहे. आणि ह्या साईडचे पूर्ण तोडून झालेत. आता ह्याच साईडचे राहिलेत. आणि तिकडं मक्का भाजणं चालू आहे शेतामध्ये. ती मक्का पण खायची. आता मक्का तिकडं भाजायला गेलेत घेऊन. थोडी थोडी निब्बर झाली आणि त्या शेतातली झाली तर तिकडून आणली आम्ही. आणि आमची एवढी निब्बर नाही झाली बरं का मक्का. हे बघा झाली तर मग ती पण बाजूबाजूच खाऊन. याच्या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितलेलाच आहे. आम्ही मक्का भाजून खायची. सगळं दावलं होतं मी कशी भाजली म्हणून. आता ते तिकडं गेले, तिथं गहू सुकले वाळलाय, तर त्याच्यामुळं तिथं भाजली नाही. म्हटलं तिकडं उडन, तर तिकडं गेलेले आहे भाजायसाठी. आणि आम्ही इथं दोघ्या जणीनं वांगे तोडले आणि लवकर जायचं आहे घरी. म्हटलं वांगे विकायला टोपल्यावर म्हणजे डोक्यावर घेऊन विकणार आता वांगे गावामध्ये. एवढे वांगे लगे लगे जातात वांगे दिसायला. बघा कसे एकदम असे मस्त काटे आलेले आणि खायला खूप चवदार आहे. आता गावाला आल्यापासून वांगे खाणं चालू आहे मस्त नॅचरली सगळं. वांगे, टोमॅटो, परत गाजर ते तिकडं लावलेलं आहे ना, ते गाजर आहे, त्याला बी पण आलेलं आहे. याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता ना, तेव्हा नव्हतं आलेलं, पण आता ते त्याला सगळं बी आलेलं आहे गाजर. आणि ही पालकाची भाजी आहे नाही का ताई, ही पालक आहे, मोठा झाला आहे, त्याला पण बी आलेलं आहे. आणि हे लसूण सुकला आहे, आता थोडा थोडा वल्ला आहे. आणि मिरच्या मी तुम्हाला दावलेल्याच आहे. पहिल्या वेळेस दावला होता तर गहू आमचा थोडा वल्ला होता, आता सुकायला लागला आहे. अजून 2-4 दिवसात चांगला होऊन जातोय. तेव्हा पाणी नेमकंच दिलं होतं, मस्त हिरवा हिरवा गार होता. आता ते मस्त हुरडा झाला आहे. हां, हुरडा झाला आहे. मग तो पण तुम्हाला ब्लॉग बनवूया एखाद दिवस भाजायचा आणि नक्की तुमच्याबरोबर शेअर करूया. मस्त गावचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आमच्या शेतातले. आता मी गावीच आहे, तर गावाकडचेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. इथं मेथीची भाजी आहे मस्त लाल कोराची. आणि त्या साईडनं मोठी झालेली, ही छोटी आहे अजून, पण त्या साईडनं मोठी झालेली आहे. ती उपटायची, मेथीची भाजी घ्यायची ताई तिकडं आहे. चला मग आता वांगे झाले तोडून, आणि मेथी ही छोटी ही वाली नाही उपटायची, ती झालची मोठी वाली धावते मी. चला मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला असंच शेतातलं सगळं बघायला भेटणार आहे. आणि कमेंट करा तुम्हाला काय बघायचं आहे, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे शेतातलं तुम्हाला जर काही बघायचं असेल तर मला कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा, जेणेकरून माझे असे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. चला मग आता वांगे झालेत आमचे तोडून. वांगे आता तिथं ठेवतो आमच्या खोपीजवळ. आणि आम्हाला थोडं कोथिंबीर घ्यायची आहे आणि मेथीची भाजी ती घ्यायची आहे. त्या साईडला मस्त मोठी झाली तीच घ्यायची आणि विकायला न्यायची. त्याच्या पेंड्या वगैरे बांधावं लागेल. चला मग आमची तोपर्यंत म्हटलं तुम्ही मिस्टर आणि माझे देर आणि माझी पुतणी आणि छोटावाला आमचा बाबू, ते तिघंजणं तिकडे गेलेले मक्का भाजायसाठी. मक्का इथून नेली तोडून, आणि इथं हवा सुटलेली आहे त्याच्यामुळे इथं भाजली नाही, ते त्या साईडला गेले. तर म्हटलं तोपर्यंत आम्ही दोघ्या जावानं वांगे तोडून घेतलेत. म्हटलं तोपर्यंत तुम्ही मक्का भाजून आणा, तोपर्यंत आमचं काम हे होतं आहे. मग लवकर घरी जायला कसं विकायला जावं लागतात ना.
अजून भाजी राहिली उपटायची. आता वांगे झाले तोडून. चला आता भाजी उपटून घेऊया मस्त. हे बघा टमाटे चालले तोडणं आता. टमाटे काही काही लय खराब झालेत. हे बघा काही काही सडलेत, काही काही खराब झाले. हे बघा असे झाडं झालेत आणि चांगले चांगले तोडणं चाललेत आता. आणि टमाट्याला भाव पण नाही एवढा, असं आहे. हे बघा सडलेत काही काही. काही लय गरम टमाटे, काही काही असे मस्त आहे. हे खराब नको तोडू ना, चांगले चांगलेच तोडते. हे बघा असं शेतकऱ्याची नुकसान होती कधी कधी किती. आपण याला एवढा जीव लावा, एवढं त्याला खत टाका, औषध शिपा, आणि बघा नाच झाल्यावर असं होते. लय आमचे टमाटे खराब झाले. कशाने झाले होते एवढे खराब? उन्हामुळे झाले का? हे बघा कसे पिकून असे गळून गेलेतले काही काही. बघा किती मोठे मोठे. आता चांगले चांगले तोडणं चाललेत आणि जे खराब झाले ते खराब, जे चांगले चांगले ते तोडू आणि संध्याकाळी विकायला जायचे. आता घेऊन ये टमाटे आणि वांगे, मेथीची भाजी आणि सांबार, पालकची भाजी, हे सगळं माळवं विकायला जायचं आहे. कारण की आमच्या शेतात सगळं लावलेलं आहे बरं का माळवं. असे थोडे गाबुळे. जास्त नाच झाला जास्त टमाट्याचा. चला मग आता तोडून घेऊया पटापट. कढीपत्ता तोडू. बघा कढीपत्त्याचं झाड तोडा बरं का कढीपत्ता. हे बघा धावते. मला धावता नाही आहे ना, माझ्या हातात मोबाईल आहे. 2 मोबाईल, 2 तिन्ही माझ्याकडेच आहे. चला आता टमाटे पण तोडून झाले आणि मधामध्ये ब्रेक घेतला. मक्का भाजली होती, मक्का खायला गेलो होतो तिकडे लिंबाखाली. मक्का खाल्ली आणि मक्काचा छोटासा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते काढला होता, लॉंग काढला नाही बरं का. नक्की आपल्या चॅनलवर तो पण येणार आहे. चला एक तिकडून चालली, तिकडनं चालली शापूची भाजी उपटणं आणि आम्ही मस्त कोथिंबीर उपटणं चालली. मस्त वास यायला लागला. गावरान आहे बरं का. आमची छोटी बाई पण तू उपटू राहिली आणि आम्ही चालले उपटणं. थोडा कढीपत्ता पण आणला. हे बघा तो खरी खायला घेतला, विकायचा नाही तो, हेच विकायचं आहे आम्हाला. कोथिंबीर विकायची आणि शापूची भाजी. मक्का खात बसलो पण आमचा भरपूर वेळ वाया गेला. पण आता भाजली होती तर खाणं होती ना, त्याच्यामुळं खाऊन घेतली बंदी. असं गावाकडे आले असं भेटते खायला चाना चुना, नाही का होताय? हां उरलंच नव्हतं मक्का, जळेल होता तो. मी दर्शक होता तो कोपरा खाऊन घेतला मी. चला मग आता आपण मस्त कोथिंबीर उपटून घेऊया. तुम्हाला समोर मी थोडी घेऊ मग मेथीची भाजी. आता आलोय घरी, चालले जुड्या बांधणं शापूच्या. बघा अशी जुडी बांधली आणि हे कोथिंबीर आणि ही पालक आम्हाला घरी खायला घेतली. पालक आणि थोडी मेथी, थोडं सांबार ठेवला आहे आम्हाला घरी आणि विकायचा. हे आमच्या ताई आहे, इकडे पाव. ताई आहे आमच्या जाऊबाई माझी. काढून घेऊ का या वांग्यातल्या? हे मिरच्या छोटे बाई. चला आता हे वांगे घेतले ती विकायला, निघले आता विकायला. तराजू पण घेतलंय आणि एवढा सांबार राहिलाय बांधायचा. चला मी तुम्हाला टोपलं बघा कसं सजवलंय. थोडे आम्हाला घरी ठेवलेत खायला. हे बघा याच्यामध्ये टमाटे आहे आणि याच्यामध्ये शापूची भाजी आहे आणि कोथिंबीर मग अशी उपटली तुम्हाला दावलीच. कसं वाटलं बघा. ही विकायला चालवलंय. आता चुलीवर चालू आहे स्वयंपाक करणं. आता स्वयंपाक करायचा आहे. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि शेतात गेलो होतो म्हणून तुरे केस आचक बिचक झालीत बरं, थोडं समजून घ्या. चला आता इथंच एंड करते. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग वावरातला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे. चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की सबस्क्रायबर करा. चला आता भेटूया. इथंच एंड करते. भरपूर वेळ झालेला आहे आणि व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. कोणी बघत नाही जास्त मोठा असला की. चला बाय.